Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय आहे फ्रेझल वर्ब्स. ओके, सो सगळ्यात आधी समजून घेऊया फ्रेझल वर्ब्स म्हणजे काय. A phrasal verb is a combination of a verb and a preposition or an adverb that has a different meaning than the original verb. Okay, so phrasal verb हे असे verb असतात की जे preposition आणि adverb च्या कॉम्बिनेशनने बनलेले असतात. वर्ब preposition adverb च्या कॉम्बिनेशनने बनलेले असतात आणि ओरिजिनल वर्बचा जो अर्थ असतो त्यापेक्षा हे फ्रेझल वर्ब जे असतात हे जरा वेगळे त्याचा अर्थ असतो, या त्याचा अर्थ वेगळा असतो. ठीक आहे, हे फ्रेझल वर्ब्स खूप कॉमनली यूज होतात स्पोकन इंग्लिश आणि रिटन इंग्लिश दोघांमध्ये. ओके, सो आज आपण ऑलमोस्ट 50 फ्रेझल वर्ब बघणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमची व्होकॅब्युलरी खूप वाढणार आहे. प्लस तुम्हाला खूप नवीन शब्द सुद्धा समजणार आहेत. त्यामुळे विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो आपला पहिला फ्रेझल वर्ब आहे पुट ऑन. पुट ऑन म्हणजे अंगात घालणे. आय हॅव टू पुट ऑन माय ड्रेस. ओके, मी माझा ड्रेस घातला पाहिजे. पुट ऑन माय शूज. ओके, शूज घातले पाहिजे. पुट ऑन युअर शूज म्हणजे तुझे शूज घाल. ठीक आहे, सो पुट ऑन म्हणजे अंगात घालणे. नेक्स्ट आहे टेक ऑफ. टेक ऑफ म्हणजे काय, काढणे. ओके, ही टेक्स ऑफ हिज युनिफॉर्म. त्याने त्याचा युनिफॉर्म काढला. द प्लेन विल टेक ऑफ सून. ओके, विमान लगेचच टेक ऑफ करेल म्हणजे तिथून निघेल. राईट, सो टेक ऑफ म्हणजे तिथून काढणे. सो पुट ऑन म्हणजे घालणे, टेक ऑफ म्हणजे काढणे. ओके, सो या अपोजिट वर्ब सुद्धा आहेत. नेक्स्ट आहे गेट ऑन. गेट ऑन म्हणजे चढणे. प्लीज गेट ऑन द बस. बसमध्ये प्लीज बसमध्ये चढा. आय एम गेटिंग ऑन द बस. मी बसमध्ये चढते आहे. सो चढणे दॅट मीन्स गेट ऑन. आता मी रिक्षामध्ये आता मी ट्रेनमध्ये चढते आहे, याचं इंग्लिश काय होईल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, सो रिक्षामध्ये तुम्ही बसतात, सो ट्रेनमध्ये तुम्ही चढतात. त्यामुळे गेट ऑन ही फ्रेज तुम्ही यूज करू शकतात. नेक्स्ट आहे गेट ऑफ. गेट ऑफ म्हणजे उतरणे. प्लीज गेट ऑफ द बस. प्लीज गेट ऑफ द बस. ठीक आहे, गेट ऑन म्हणजे चढणे, गेट ऑफ म्हणजे उतरणे. आय एम गेटिंग ऑफ द बस. मी बसमधून उतरत आहे. ओके, सो गेट ऑफ म्हणजे उतरणे. नेक्स्ट आहे लुक आफ्टर. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. यू कॅन लुक आफ्टर हर. ओके, तू तिची काळजी घेऊ शकतो. कॅन यू लुक आफ्टर हर. तू तिची काळजी घेशील का. हु लुक्ड आफ्टर इट. इकडे कोण पाहिल. सो लुक आफ्टर म्हणजे कोणाची तरी काळजी घेणे, बघणे. नेक्स्ट आपली फ्रेज आहे लुक फॉर. लुक फॉर म्हणजे शोधणे. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. आय एम लुकिंग फॉर अ कॅट. ओके, तुम्ही काय शोधता आहात, तुम्ही काय बघता आहात. मी कॅट शोधतो आहे. ठीक आहे, सो लुक फॉर म्हणजे काहीतरी शोधणे. घरामध्ये जर कोणी काही शोधताना तुम्हाला दिसलं तर तुम्ही विचारतात ना, अरे तू काय शोधतोयस. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. ओके, सो लुकिंग फॉर म्हणजे तू काय शोधतो आहेस. सो ही फ्रेज तुम्ही बऱ्याचदा दिवसातून यूज करू शकतात. नेक्स्ट आहे अर्ग्यू विथ. अर्ग्यू विथ म्हणजे वाद घालणे. डोंट अर्ग्यू विथ हिम. त्याच्याबरोबर वाद घालू नको. इट्स नॉट गुड टू अर्ग्यू विथ हिम. त्याच्याबरोबर वाद घालणं चांगलं नाही. ओके, सो अर्ग्यू विथ म्हणजे कोणाबरोबर तरी वाद घालणं. ओके, नेक्स्ट फ्रेज बघा, फिल इन. फिल इन म्हणजे रिकामी जागा भरून पूर्ण करणे. फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरून पूर्ण करा. कॅन यू प्लीज फिल इन द फॉर्म. तुम्ही हा फॉर्म भराल का. ठीक आहे, सो फिल इन दॅट मीन्स
रिकामी जागा भरणे. नेक्स्ट आहे वर्कआउट. वर्कआउट म्हणजे व्यायाम. वर्कआउट इज गुड फॉर बॉडी. वर्कआउट करणं, व्यायाम करणं बॉडीसाठी चांगलं आहे. वर्कआउट स्ट्रेंथन्स बॉडी. वर्कआउट काय करतं? बॉडी आपल्याला शक्ती मिळते वर्कआउटमुळे. ओके, वर्कआउट म्हणजे व्यायाम. नेक्स्ट आहे गो ऑन. गो ऑन म्हणजे चालू असणे. इट गोज ऑन रिंगिंग. ओके, रिंगिंग चालू आहे. ठीक आहे, बेल वाजणं सुरू आहे. शी गोज ऑन स्पीकिंग. तिचं बोलणं सुरू आहे, बोलणं चालूच आहे. एखादी क्रिया सुरूच राहणे, चालूच राहणे याला गो ऑन असं म्हटलं जातं. ठीक आहे. येस. नेक्स्ट आहे गिव्ह अप. ओके, गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. दे गेव अप विदाउट अ फाईट. ओके, फाईट न देताच ते त्यांनी गिव्ह अप केलं. आय गिव्ह अप. मी गिव्ह अप केलं. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट करणे सोडून देणं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बरेच जण विचारतात की इंग्लिश शिकायला किती वेळ लागेल. ओके, सो आपण म्हणतो की 3 महिने, 6 महिने. सो त्या वेळामध्ये बरेच जण गिव्ह अप करतात, का तर समजत नाहीये म्हणून. ठीक आहे, सो इट्स अ प्रोसेस. यू हॅव टू study regularly. You have to understand all phrases, all grammatical things and कंटिन्यू स्पीकिंग. ठीक आहे, सो ही एक प्रोसेस असते आणि जोपर्यंत तुम्ही ती करत राहाल तेव्हा तुम्ही परफेक्ट बनाल. ठीक आहे, सो परफेक्ट बनण्याच्या आधीच आपण काय करतो? गिव्ह अप करतो, म्हणजे सोडून देतो. ठीक आहे, सो नेव्हर गिव्ह अप. इट्स अ प्रोसेस. आणि आपल्या कोर्समध्ये आपण खूप प्रॉपर पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकतो. सो व्हिडिओच्या शेवटी आपण त्याचे डिटेल्स दिलेले आहेत, तर तुम्ही नक्की ते डिटेल्स बघा आणि कॉन्टॅक्ट करा. येस. नेक्स्ट आहे टॉक ओव्हर. टॉक ओव्हर म्हणजे चर्चा करणे किंवा एखाद्या मुद्द्यावर बोलणे. टॉक ओव्हर प्रॉब्लेम्स. ओके, जे अडचणी आहेत त्यावर बोला. डिड यू टॉक ओव्हर द मॅटर? तू त्या मॅटर बद्दल बोललास. ठीक आहे, सो टॉक ओव्हर म्हणजे एखाद्या गोष्टीवर चर्चा करणे, मुद्द्यावर बोलणे. नेक्स्ट आहे आपली फ्रेज पिन ऑन. पिन ऑन म्हणजे समोरच्याला टार्गेट बनवणे, समोरच्याला पॉइंट आउट करणे. ही ट्राईड टू पिन इट ऑन मी. ठीक आहे, पण मला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याने केला. यू कांट पिन द ब्लेम ऑन हर. ठीक आहे, तू तिच्यावर ब्लेम टाकू शकत नाही. सो पिन ऑन म्हणजे समोरच्याला पॉइंट आउट करणे. नेक्स्ट आहे होल्ड बॅक. होल्ड बॅक म्हणजे रोखून ठेवणे. शी ट्राईड टू हेल्ड बॅक हर टीयर्स. ओके, सो तिचे अश्रू तिने रोखून धरले. देर इज नो होल्डिंग हिम बॅक. ठीक आहे, त्याला कोणताही बॅकअप नव्हता. ठीक आहे, सो रोखून ठेवणे म्हणजे होल्ड बॅक. नेक्स्ट आहे ब्लॅकआउट. ओके, ब्लॅकआउट म्हणजे काळोख होणे, अंधारी होणे. शी ब्लॅक्ड आउट टुडे. ठीक आहे, म्हणजे तिला अंधारी आली, तिला चक्कर आली असं आपण म्हणू शकतो. व्हाय डिड यू ब्लॅक आउट? तू ब्लॅकआउट का झाली होतीस? ओके, सो ब्लॅकआउट म्हणजे काळोख, अंधार. नेक्स्ट आहे पास अवे. निधन पावणे किंवा निघून जाणे. ही हॅड पास्ड अवे बाय देन. हर फादर पास्ड अवे लास्ट वीक. ओके, मागच्या आठवड्यात तिचे वडील वडिलांचं निधन झालं, असा इथे अर्थ आपण घेऊ शकतो. ठीक आहे, पास्ट अवे. आपण म्हणतो ना एक्सपायर. सो एक्सपायरच्या ऐवजी तुम्ही पास्ट अवे म्हणू शकतात एखादा व्यक्ती गेला तर. नेक्स्ट वेकअप. वेकअप म्हणजे जागे होणे. आय युजली वेकअप अर्ली. मी शक्यतो लवकर जागा होतो.
वेकिंग अप अर्ली इज गुड. लवकर जागा होणं हे नेहमी चांगलं असतं. सो वेकअप म्हणजे जागे होणे. आणि गेट अप म्हणजे उठणे. ओके, सो बरेच जण विचारता वेकअप आणि गेटअप मध्ये काय डिफरन्स आहे. सो वेकअप म्हणजे जाग येणे आपल्याला, आपण डोळे उघडणे. आणि गेटअप म्हणजे प्रॉपर बेडमधून आपण खाली उतरणे, ऍक्टिव्ह होणे, बेडवरून उतरणे, याला आपण गेटअप म्हणतो. सो कोणताही तुम्ही फ्रेज वापरली तरी चालतं, पण तुम्हाला योग्य अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो वेकअप म्हणजे जागं होणं बऱ्याचदा, आणि गेटअप म्हणजे बेडवरून प्रॉपर उतरणं. बऱ्याचदा आपण जागं तर होतो, पण आपण बेडवरच असतो, मोबाईल स्क्रोल करत किंवा बोलत लोळत. सो गेटअप म्हणजे प्रॉपर तुम्ही जेव्हा बेडवरून खाली उतरता आणि दुसऱ्या कामाला सुरुवात करता किंवा लागणार, त्या सिच्युएशनला उठणे, गेटअप असं म्हटलं जातं. गेट अप फ्रॉम द बेड. ठीक आहे, बेडवरून उठावं. मॉम आस्क्ड मी टू गेट अप. ठीक आहे, आई मला म्हणाली, उठवलं आईने मला. येस. नेक्स्ट आहे ग्रो अप. ग्रो अप म्हणजे मोठे होणे. दे ग्रीव अप वेल. ते खूप चांगल्या पद्धतीने मोठे झाले. नेक्स्ट, दे आर ग्रोन अप नाऊ. ते आता मोठे झाले आहेत. सो ग्रो अप म्हणजे मोठा हो. नेक्स्ट आहे पिकअप. पिकअप म्हणजे उचलणे. पिक हर अप. तिला उचल. हा, ही क्विकली पिक्ड हर अप. त्याने तिला पटकन उचलले. ठीक आहे. सो पिकअप म्हणजे एखादी गोष्ट उचलणे. आणि त्याच्याच अपोजिट आहे थ्रो अवे म्हणजे फेकणे, लांब फेकून देणे. डोंट थ्रो हिम अवे. त्याला फेकू नकोस. थ्रो अवे द गार्बेज. गार्बेज म्हणजे काय, कचरा. आणि थ्रो अवे द गार्बेज म्हणजे गार्बेज फेकून दे. ठीक आहे. सो थ्रो अवे म्हणजे फेकणे आणि पिकअप म्हणजे उचलणे. नेक्स्ट आहे रन अवे. रन अवे म्हणजे एखाद्या गोष्टीपासून पळून जाणे. ही ट्राय टू रन अवे. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. सो इथे रन अवे म्हणजे एखाद्या ठिकाणाहून कोणालाही न सांगता गुपचूप पळून जाणे, असा सुद्धा आपण करू शकतो. व्हाय डिड ही रन अवे. तो तिथून का पळून गेला. ठीक आहे. सो रन अवे म्हणजे पळून जाणे. नेक्स्ट आहे मेक आफ्टर. मेक आफ्टर म्हणजे माग काढणे, पाठलाग करणे, पिच्छा करणे. द पोलीस मेड आफ्टर हिम. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. ही कॅन मेक आफ्टर हर इझिली. ओके. सो मेक आफ्टर याचा पण तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर आहे पिग आउट. पिग आउट दॅट मीन्स टू ईट अ लॉट. कधी कधी आपण खूप जास्त खातो किंवा एखाद्या गोष्टीवर ताव मारणे. ठीक आहे. लेट्स पिग आउट टुडे. आज आपण खूप खाऊया. ठीक आहे, मस्त खाऊया. हॅव यू एव्हर पिक्ड आउट. तुम्ही कधी असं पिक्ड आउट केलं आहे का, की अति खाल्लं आहे, ओव्हर इटिंग केली आहे. ठीक आहे, दॅट टाइम यू कॅन यूज दिस फ्रेज पिक आउट. नेक्स्ट बघूया, ईट आउट म्हणजे बाहेर खाणे. वी युजली ईट आउट म्हणजे आम्ही युजली बाहेर खातो. बाहेर इन द सेन्स हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये खातो. आय लव्ह इटिंग आउट. मला बाहेर खायला आवडतं. ठीक आहे. सो ईट आउट दॅट मीन्स बाहेर खाणे. नेक्स्ट आहे रन ओव्हर. रन ओव्हर दॅट मीन्स एखाद्याला धडकून उडवून पुढे जाणे. ठीक आहे. सो वाहन, एखादं गाडी समोरच्या व्यक्तीला धडकून किंवा कोणत्याही वस्तूला धडकून पुढे जाणं, याला रन ओव्हर म्हणतात. द ट्रक रन ओव्हर हर म्हणजे ट्रक तिला उडवून पुढे गेला. माय डॉग ऑलमोस्ट गॉट रन ओव्हर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही रन ओव्हरचा वापर करू शकता. नेक्स्ट बघूया ब्रेक डाऊन. ब्रेक डाऊन म्हणजे बंद पडणे, तुटणे. द कार ब्रोक डाऊन इन द वे.
ठीक आहे, एखादी कार म्हणा किंवा कोणतं तरी यंत्र मध्येच बंद पडणं त्याला ब्रेकडाऊन म्हणतात. द मोबाईल हॅज ब्रोकन डाऊन. मोबाईल तुटला आहे. ठीक आहे, सो दोन्ही अर्थ तुम्ही घेऊ शकतात, बंद पडणे, तुटणे. लेट आउट. नेक्स्ट आहे लेट आउट म्हणजे रहस्य जाहीर करणे, एखादं सिक्रेट सांगणे. प्लीज लेट आउट द सिक्रेट. प्लीज सिक्रेट सांग. ओके, सो लेट आउट दॅट मीन्स टू टेल अ सिक्रेट. नेक्स्ट आहे ऍक्ट अप. ऍक्ट अप म्हणजे कृती करणे. दे वर अफ्रेड अँड ट्राईड टू ऍक्ट अप. ते घाबरले आणि त्यांनी ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न केला. ओके, ऍक्ट अप. नेक्स्ट फ्रेज आहे आपली ब्रेक इन. ब्रेक इन म्हणजे फोडणे. द थीफ ब्रोक इन द हाऊस ऍट मिडनाईट. ठीक आहे, रात्री चोराने घर फोडलं, असं तुम्ही इथे सेंटेन्स तयार करू शकतात. अजून तुम्ही ब्रेक इनचा वापर करून काय सेंटेन्स तयार करू शकतात कमेंटमध्ये लिहा. ह्या सगळ्या फ्रेजेस चे तुम्ही सुद्धा सेंटेन्स तयार करा आणि ऍक्च्युअल तुम्ही त्याचा यूज कसा करू शकतात हे समजून घ्या. नेक्स्ट फ्रेज आहे आपली हँड इन. हँड इन म्हणजे हातोहात देणे, हाताने देणे एखादी वस्तू. काइंडली हँड इन द पेपर टू हेम. ठीक आहे, हे पेपर कृपया त्याला दे. इथे एखादा कोणी हेड असेल तर त्याला सुद्धा आपण हाताने एखादे कागदपत्र पोचते करतो, सो तो सुद्धा अर्थ इथे हँड इनचा आपण घेऊ शकतो. नेक्स्ट आहे ब्रेकअप. ब्रेकअप म्हणजे तुटणे. आय ब्रोक अप विथ हिम बिकॉज ही वॉज सेल्फिश. तो स्वार्थी होता म्हणून मी ब्रेकअप केलं, म्हणजे रिलेशनशिप ब्रेक केलं. नेक्स्ट आहे काम डाऊन. काम डाऊन म्हणजे शांत होणे. काम डाऊन फॉर अ मिनिट अँड लिसन टू मी. शांत हो आणि माझं ऐक. सो काम डाऊन म्हणजे शांत होणे. नेक्स्ट आहे लेट डाऊन. लेट डाऊन म्हणजे निराशा होणे. डोंट लेट डाऊन युअर पॅरेंट. ओके, तुमच्या पॅरेंट्सला निराश करू नका. सो लेट डाऊन म्हणजे निराश होणे. नेक्स्ट आहे ब्लो अप. ब्लो अप म्हणजे उडवणे. माय डॅड ब्ल्यू अप वेन ही सॉ द बिल. ठीक आहे, जेव्हा माझ्या वडिलांनी बिल बघितलं तेव्हा ते उडाले. म्हणजे एक एक्सप्रेशन आहे हे एक प्रकारचं. शॉक होणे किंवा स्ट्रेस होणे, त्याला तुम्ही ब्लो अप म्हणू शकता. अजून याचा अर्थ ब्लो म्हणजे फुंकर मारणे, पण ब्लोचा अर्थ काय होतो, फुंकर मारणे. पण जेव्हा ते आपण ब्लो अप म्हणतो तेव्हा त्याला उडवणे असं म्हटलं जातं. आपण म्हणतो ना ब्लो अप द कॅन्डल. कॅन्डल ब्लो कर म्हणजे फुंकर मार. नेक्स्ट आहे लेट गो. लेट गो म्हणजे सोडून देणे, जाऊ देणे. लेट गो द कॅट. कॅटला सोडून दे, जाऊ दे. विल यू लेट इट गो. तू हे जाऊ देशील का. सो लेट गो म्हणजे सोडून देणे. नेक्स्ट आहे होल्ड ऑन. होल्ड ऑन म्हणजे थांबायला सांगणे. होल्ड ऑन, आय एम ऑलमोस्ट रेडी. थांब जरा, मी तयारच होते आहे. किंवा नेक्स्ट सेंटेन्स आहे होल्ड ऑन फॉर अ वाईल. जरा वेळासाठी थांब. ठीक आहे, सो होल्ड ऑन म्हणजे थांबायला सांगणे. नेक्स्ट आहे पुट ऑफ. पुट ऑफ दॅट मीन्स बंद करणे. ही पुट ऑफ द फायर ब्रेवली. ही पुट ऑफ द फायर ब्रेवली. त्याने आग जी आहे ती विझवली. इट इज नॉट इझी टू पुट ऑफ फायर.
फायर बंद करणे, आग बंद करणे हे सोपं नाहीये. ठीक आहे. सो फ्रेझल वर्ब इथे आपली आहे पुट ऑफ. त्यानंतर आहे टू गो ऑन फ्लेम. टू गो ऑन फ्लेम म्हणजे पेटणे. द हाऊस वेंट ऑन फ्लेम म्हणजे घराला आग लागली. द कार वेंट ऑन फ्लेम म्हणजे कारला आग लागली. ठीक आहे. सो टू गो ऑन फ्लेम दॅट मीन्स एखादी गोष्ट पेटणे. त्यानंतर आहे हँगअप. हँगअप ही फ्रेज ऍक्च्युअल फोनसाठी आहे, मोबाईलसाठी आहे. सो हँगअप म्हणजे फोन ठेवणे. डोंट हँगअप म्हणजे फोन ठेवू नको. मम हग मम हँग अप द फोन. आईने फोन ठेवला. ठीक आहे. सो हँग अप दॅट मीन्स फोन ठेवणे. नेक्स्ट आहे हँग ऑन. हँग ऑन म्हणजे थोडा वेळ थांबणे. थोडा वेळ थांबायला सांगणे म्हणजे हँग ऑन. हँग ऑन, आय एम नॉट क्वाईट रेडी. अरे जरा थांब, मी पूर्ण तयार नाही झालीये. ठीक आहे. हँग ऑन. हँग ऑन फॉर अ सेकंड. एका सेकंडसाठी थांब. सो हँग ऑन. नेक्स्ट आहे राईट डाऊन. राईट डाऊन म्हणजे लिहून काढणे. राईट डाऊन द नेम्स. नावं लिहून काढ. यू मस्ट राईट इट डाऊन. तू नावं लिहून काढली पाहिजेत. ओके. सो फ्रेझल वर्ब इथे आहे राईट डाऊन. नेक्स्ट आहे पॅकअप. पॅकअप म्हणजे सगळ्या गोष्टी गोळा करून एकत्र ठेवणे. दे पॅक अप अँड वेंट होम. त्यांनी पॅकअप केलं, सगळं गोळा करून पॅक केलं आणि ते गेले. ही बिगेन पॅकिंग अप हिज थिंग्स. त्याने त्याचे वस्तू पॅक करायला सुरुवात केली. ओके. सो पॅकअप म्हणजे सगळे एकत्र करून ठेवणे. नेक्स्ट आहे क्लीनअप. क्लीनअप म्हणजे साफ करणे, स्वच्छ करणे. क्लीन अप युअर रूम. तुझी रूम स्वच्छ कर. आय नीड टू चेंज अँड क्लीन अप. मला चेंज करणं आणि स्वच्छता करणं गरजेचं आहे. सो क्लीन अप म्हणजे स्वच्छता करणं. आणि त्यानंतरची आपली फ्रेज आहे टेअर अप. टेअर अप म्हणजे फाडणे. ही टोर इट अप. ओके. टेअरचा पास्ट फॉर्म काय आहे? टोर. ही टोर इट अप. त्याने ते पाडलं. द रॅबिट टोर अप ऑल द पेपर्स. ठीक आहे. रॅबिटने काय केलं? सश्याने सगळे पेपर्स फाडले. सो टेअर अप दॅट मीन्स फाडणे. सो आय होप तुम्हाला या सगळ्या फ्रेझल वर्ब लक्षात आल्या असतील आणि या वाक्यात उपयोगात कशा करायच्या हेही तुम्हाला समजलं असेल. या खूप बेसिक फ्रेजेस आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. राईट. सो अजून तुम्हाला जर सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकायचं असेल, सगळ्या ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप शिकायच्या असतील आणि ऍक्च्युअल इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करायची असेल तर आमचा लाईव्ह कोर्स नक्की जॉईन करा, जिथे मी स्वतः तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकवणार आहे आणि प्रॉपर गायडन्स, प्रॉपर ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आपण तिथे घेतो आणि बोलण्याची प्रॅक्टिस करतो. सो इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि क्लास जॉईन करू शकतात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप प्रॅक्टिसिंग.